संगमनेरात बाळासाहेब थोरातांनी काढलेला शांती मोर्चा हा थोरातांच्या पुढील राजकीय भविष्यासाठी गरजेचा होता आणि काल अमोल खताळांनी एकनाथ शिंदेंना आणून केलेलं शक्ती प्रदर्शन ते शक्ती प्रदर्शन अमोल खताळांच्या राजकीय भविष्यासाठी गरजेचा होता। अमोल खताळांवरती कायम हा शिक्का लागलाय की अमोल खताळांच्या सभेला अमोल खताळांच्या प्रचाराला कोणीही बडा नेता आला नाही। अमोल खताळ निवडूनच संगमनेरमध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये साधी एक सभाही घेतली नव्हती। त्यामुळे अमोल खताळ हे फक्त लक बाय चान्स निवडून आलेले आमदार आहेत असा शिक्का आजपर्यंत खताळांवरती लावण्यात आला होता आणि या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर म्हणून अमोल खताळांचं कालचं शक्ती प्रदर्शन गरजेचं होतं। मात्र अमोल खताळांना निवडून आणण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला ते राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे मात्र कुठे गायब होते हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता। जितक्या मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन झालं त्या सगळ्या बॅनरवर एकनाथ शिंदे, अमोल खताळ, सुजय विखे, राधाकृष्ण विखे यांचे सगळ्यांचे बॅनर लागले होते। पण कदाचित विखेंनी खताळांना आणि संगमनेरला मेसेज हाच दिलाय की आता कसोटीचा काळ तुमचा आहे, इथून पुढची तुमची लढाई तुम्हालाच लढावं लागणार आहे। आणि त्यामुळे अमोल खताळांना सुद्धा कालचं शक्ती प्रदर्शन करणं फार आणि फार जास्त महत्त्वाचं होतं। 3 दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, जयश्री थोरात आणि त्यांच्या मागे उभा राहिलेला अवाढव्य समाज हा मेसेज देण्याचा प्रयत्न त्यातून होत होता की बाळासाहेब थोरात आणि त्यांचं राजकारण आजही संगमनेरमध्ये जिवंत आहे, अजूनही आम्ही मैदान सोडलेलं नाही। संग्राम बापू भंडारे महाराजांच्या तोंडून नथुराम गोडसेची भाषा निघणं तिथे पहिल्यांदा भंडारे महाराज फसले। तिथून पुढे संगमनेरच्या वातावरणाला एक टर्निंग पॉइंट आला होता। तोच टर्निंग पॉइंट हेरून तो शांती मोर्चा बाळासाहेब थोरातांना प्लस मध्ये घेऊन गेला अशा चर्चा ठरल्या। वातावरण निर्मिती झाली, बातम्यांच्या हेडलाईन्स बनल्या। याला प्रत्युत्तर म्हणून आता खताळांना ते जमणार नाहीये, इथे पुन्हा संगमनेरामध्ये विखेच आले पाहिजे अशी चर्चा सुरू झाली, कारण थोरातांना टॅकल करण्यासाठी अमोल खताळ पुरेसे नाहीयेत, विखे पाहिजेत असा जोर होऊ लागला। मात्र तसंच काहीसं घडेल अशी शक्यता निर्माण झाली होती, कारण या शांती मोर्चाच्या 3 दिवसांनंतरच एकनाथ शिंदे, सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे हे संगमनेरात येणार होते आणि त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय कुठलाही व्हिडिओ आपल्याला करता येणार नव्हता। ह्या गोष्टी लक्षात घेऊनच काही काळ होल्ड संगमनेरच्या विषयावरती मी ठेवला होता। अपेक्षेप्रमाणे असंच घडलं की आता तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागणार आहे हे अमोल खताळांना आणि संगमनेरला मेसेज काल विखेंनी न येऊन दिला। मग याचा अर्थ विखेंनी खताळांच्या डोक्यावरून हात काढलाय का? तर मुळीच नाही। फक्त आणि फक्त एक मेसेज द्यायचा प्रयत्न होता, तो मेसेज काल दिला गेला। एकनाथ शिंदेंनी जसा संगमनेरमध्ये पाऊल ठेवला तसा त्यांचा वन स्ट्रोक हा बाळासाहेब थोरातांवरती गेला। चहा तुमचा, पत्ती तुमची, दूध तुमचं, शिक्षण संस्था तुमच्या, सगळं काही तुमचंच आहे आणि तुमच्याच घरामध्ये आहे। मग तुम्हाला एक वेगळ्या घटकातून आलेला अमोल खताळ कसा चालेल, एवढाच मोठा प्रश्न जो होता तो एकनाथ शिंदेंनी काल विचारला। अमोल खताळांनी सुद्धा त्यांच्या भाषणातून हाच मेसेज दिला। मला तुम्ही खेळणं म्हटले, मी तुमच्या हातात खुळखुळा दिला। तुम्ही मला खबऱ्या म्हटले, मी निवडणुकीनंतर स्वतःच खबर बनलेलो होतो। एकंदरीत बाळासाहेब थोरातांचा शांती मोर्चा आणि अमोल खताळांचं कालचं शक्ती प्रदर्शन एकच मेसेज देतोय की आता थोरात आणि खताळ दोघंही बरोबरीच्या रेसला उतरलेत। तुम्हाला मी थोडक्यात संगमनेरची एक हिंट आणि टाइमलाईन सांगते। संगमनेरमध्ये बेरोजगारी, पाण्याचा मुद्दा, MIDCचा मुद्दा, शिक्षणाचा मुद्दा हे मुद्दे प्रायोरिटी बेसवर नाहीत। संगमनेरमध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोनच मुद्दे प्रायोरिटीवर आहे। ऐकायला वेगळं वाटतं की काय हिंदू मुस्लिम करतात, विकासाच्या गप्पा का मारत नाही, मात्र आत्तापर्यंतचं आणि याही निवडणुकीचं राजकारण हे फक्त आणि फक्त हिंदू आणि मुस्लिम या मुद्द्यावर टॅकल होतं।
सगळ्यांची कधी बघावं ड्युटी जी आहे ती संगमनेरला. दिल्ली नाका आहेच, बस स्टँड आहेच. या ठिकाणी संगमनेर हा असा भाग नाही की तिथे पूर्णतः मुस्लिम एरिया आहे आणि कायमच तिथे पोलिसांच्या ड्युट्या लागाव्यात. कायमस्वरूपी तिथे भांडणं येतं. आता जर बाळासाहेब थोरात मंत्री लेवलचे व्यक्ती राहिलेत, आमदार राहिलेले आहेत, तर यावरती आजपर्यंत कुठलीच कारवाई किंवा ठोस पावलं का उचलली गेली नाही? संगमनेरचा इतिहास समजून घ्यावा लागेल. तुम्ही बोलता की पोलिसांच्या ड्युट्या लागतात, हे होतं. संगमनेर हा अतिसंवेदनशील शहर म्हणून मालेगाव भिवंडी नंतर संगमनेरची ओळख होती. जिथं मी तुम्हाला सत्यजित तांबेंचा तो व्हिडिओ, मीच ती मुलाखत घेतली ज्यात त्यांनी मालेगाव आणि भिवंडी सोबत ते संगमनेरची तुलना करतात आणि दुसरीकडे बाळासाहेब थोरात संगमनेरला शांततापूर्वक, सुजलाम सुफलाम आणि सर्व धर्म समभावाने राहणारा तालुका म्हणून संबोधित करतात. तफावत आहे. आजही बाळासाहेब थोरात ईव्हीएम वरती पराभवाचं खापर फोडतात, तर सत्यजित तांबे आपल्या चुकांनी आपण पराभूत झालोत हे मान्य करतो असं म्हणतात. तफावत आहे. सत्यजित तांबे म्हणतात मीही विरोधी पक्षातील आमदार नाहीये हे समजून घ्या, हे सांगण्याचा प्रयत्न करतात. अर्थ पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांना शांती मोर्चापेक्षा मीही सत्ताधाऱ्यांपासलाच आहे, मीही सत्ताधाऱ्यांच्या जवळचाच आहे हा मेसेज देण्याचा प्रयत्न त्यांना जिथे स्टेज मिळेल तिथे ते करण्याचा प्रयत्न करतात. अर्थ तफावत आहे. एकंदरीत अमोल खताळांना आता सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात, त्यांची यंत्रणा यांच्यासोबत कॉम्पिटिशन करायचं आहे, तर बाळासाहेब थोरातांना फक्त आणि फक्त खताळ हे सर्वसामान्यातील एक व्यक्ती आहे हे नेरेटिव्ह पुसण्याचं काम करायचं आहे. अमोल खताळांनी संगमनेरात काय केलं, तर अमोल खताळांनी कुणाचा ॲक्सिडेंट झाला, कुणाचं लग्न असेल, कुणाचा साखरपुडा असेल, कुणाचा भंडारा असेल, कुणाची समजा मयत झालेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये जाण्यासाठी अमोल खताळ 24 तास उपलब्ध असणारा आमदार आहे. एवढीच काय ती इमेज जी आहे ती त्यांनी आत्तापर्यंत बिल्ड केली आहे आणि हीच इमेज बिल्ड करणं एका धनधांडग्या व्यक्तीला शक्य होत नाही. मग ते थोरात असू द्यात किंवा मग ते विखे असू द्यात. दोघांनाही ही गोष्ट, ही बाउंड्री क्रॉस करायची असेल तर ती बाउंड्री क्रॉस करण्यासाठी त्यांना सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळावं लागणार आहे. आजच्या राजकारणाचा ट्रेंडच हा आहे की तुम्ही आम्हाला आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहिजे. 40 वर्ष बाळासाहेब थोरातांना सत्ता मिळालेली आहे, त्यामुळे इथून मागे काय केलं हा प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त बाळासाहेब थोरातांना राहतो. अमोल खताळांची पहिली टर्म आहे आणि या 8-9 महिन्यात तुम्ही काय केलंय एवढंच फक्त काय ते त्यांना विचारता येऊ शकतं. त्यामुळे प्रश्नांची सरबत्ती जी वारंवार होते ती यामुळेच होती की या अगोदरचा सत्ताधारी व्यक्ती त्या ठिकाणी कोण होता. काल एकनाथ शिंदेंनी संगमनेरात येणं, संगमनेरने अजून बघितलीही नसन एवढी मोठी गर्दी अमोल खताळांनी त्यांच्या सभेला जमवून आणली. रोडवरती मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन झालं. सभेलाही हजारो लोकांची गर्दी होती. या सगळ्या गोष्टी एकच मेसेज देण्याचा प्रयत्न करतात की अमोल खताळ घेतात तेवढा हलक्यात घेण्याजोगा व्यक्ती नाहीये. अमोल खताळ थोरातांच्या बरोबरीच्या रेसला उतरणार. आता या सगळ्या गोष्टी जर एकंदरीत जर बघितल्या तर येणारं पुढचं राजकारण जे आहे संगमनेरचं ते इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही कालच्या अमोल खताळांच्या शक्ती प्रदर्शनाकडे कसे पाहता? संग्राम बापू भंडारेने नथुराम गोडसेची भाषा वापरणं चूक आणि चूकच होतं, त्याचं आपण कधीही समर्थन करूच शकत नाही. एखाद्या व्यक्तीचा DNA काढणं किंवा तुमचा कोणता DNA आहे या भाषेत बोलणं तेही चूक आणि चूकच होतं. पण टाळी एका हाताने वाजत नाही हा सुद्धा दुसरा सूर जो आहे तो सुद्धा संगमनेरमधून ऐकायला मिळतो. या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता व्यक्त व्हा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.